आमच्या आता बागेत आलेलो आहोत. आमची 100 कलमांची बाग आहे. दादा आणि युग आता इथे काजू पाडत आहेत काजूच्या भाजीसाठी. फोटोग्राफी झाले. आमचे आजोबा होते तेव्हा ते आंबे वगैरे स्वतः म्हणजे काळजी घ्यायची सगळे. पण आता कसं आजोबा गेल्यानंतर गावी कोणी जास्त येत नाही, त्यांना जमत नाही. मग आमची जी बाग आहे ती कॉन्ट्रॅक्टवर दिलेली आहे एका माणसाला. तर मग तो दरवर्षी आम्हाला त्यातून काही 1-2 पेट्या देतो आणि जे काही खाली पडलेले वगैरे आंबे असतात ते आम्ही कधी कधी येऊन असं घेऊन जातो. आजोबा जाऊन आता 5-6 वर्ष झाले. तेव्हापासून गावी कोणी नाही गेलं. चल. मोठे ब्लॉगर, मोठमोठे गार केले. चिअर्स. पिशवी नाही आणली तू? काय नाही ते वरती हे आंबे उचल ना मागचे तेव्हा. ते सगळं उचलू. हा ते सगळे. दाखव 2 आंबे. बस 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 बस. अजून तर खूप बाकी आहे. अजून आखी बाग कसे जमा करणार आहे? मी जाऊन वरती पिशवी घेऊन येतो. बॅगचे पिशवी गोळा करता येईल. विशांक ती पिशवी घेऊन ये ना लवकर ये. लहानपणी आम्ही असे काजू जमवायचो आणि सुकत घालून नंतर भाजून खायचो. कधी कधी एवढे काजू व्हायचे की आम्ही ते विकून सुद्धा टाकायचो आणि त्याच्यावरती आम्हाला खारी बिस्किट वगैरे भेटायचं. पण आता ती सगळी मजा निघून गेली. हा कापा फणस आहे. तिकडे कोपऱ्यावरती एक झाड आहे, त्याचे 2 काढलेत आम्ही. आणि तुम्हाला एक आम्ही आता ना भोपळ्या आंब्याचं झाड दाखवतो. हे त्याचे आंबे भोपळ्या एवढे मोठे मोठे असतात. आंबे हा तो बघा एक वरती. हा बघ इकडे एक, इकडे कोण दाखव. आंब्याची साईज बघा. आंब्याची साईज बघा. एका भोपळा एवढा आंबा आहे तो, म्हणून त्याला भोपळे आंबा बोलतात. ती खायला सुद्धा एकदम छान असा गोड आहे. किती जमा झाले तिकडे आणि तिथे? हे बघा एवढे काजू जमा झालेले आहेत. एक टाइमची आमची सोय झालेली आहे आता काजूच्या भाजीची. वरती अजून आहेत, दुसऱ्या आहेत आंब्यावर असतील ना आता. सुकलेले पण आहेत बघ. हे बघ इकडे दाखवतो. यू हे बघ इकडे.
सुकलेले असे तयार झालेले सुद्धा जांभे आहेत तिकडे. हे बघ. खालच्या जांभीवर येते. आम्ही लहान होतो तेव्हा गोंत्या घेऊन यायचो आणि 7-8 किलो तरी अशा बिया घेऊन जायचो. पण आता कसं सगळेजण मुंबईला राहायला गेलेत. मग ज्याला जसं जसं जमतो तो येऊन त्याच्यापर्यंत सगळं करतो. अगोदरची मजाच वेगळी होती. गेल्या 10-15 वर्षात खूप काही चेंज झालं आहे. ते बघ तिकडे बोंड बघ, ते बघ खाली, ती बघाय लाल ते बघ ना. बाबू इथं येऊ येतोय ठीक आहे ना. मी वरचे काढतो मी जाऊन येतो. हे बघा एक पिकलेलं बोंड पडलेलं आहे. माकडाने खाल्लेलं आहे ते. सटकून घ्या. इकडे भरपूर आहे. पिशवी घेऊन येते. पिशवी जमा कशी करणार? खूप आहे इथे. इकडे सुक्या काजू भरपूर. अजून एक इकडे भेटले. सुके काजू खूप आहेत खाली. खाली नजर मार, सुके काजू आहेत. तुमची लहानपणीची आठवण सांगा काजूची आणि आपल्या बागेची. काजू पहिले इतके होते की किती खाऊ किती नाही असे व्हायचे. आम्ही विकायचो. हे बघ अजून ते बघ पडलेले. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जमा करायचो, काजू विकायचो. पावसाळ्यासाठी सुकवून ठेवून द्यायचो. ते पण मी टाकले ते पण. काजूची भाजी हवी तेवढी खायचो. आणि पावसाळ्यामध्ये तर भाजून खायला तर खूपच भारी. आता सगळ्या खूप काही गोष्टी चेंज झाल्या आहेत. सगळं change झालं. तेव्हा तिकडे पुढे पण आहे. त्यानंतर ती जी पिढी आली ती मुंबईला गेली. त्या पिढीने गावाला काही लक्ष नाही दिलं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या. तेव्हा ना बाबू तिकडे वाकले ना तिथे. तिला गावाबद्दल थोडी आस्था निर्माण झाली आहे. हे बघ इकडे. तरी आस्था निदान म्हणजे ती आमची पिढी. आम्ही लोक जात राहायचो. जेनझी पिढीच्या आधीची पिढी. हे बघ ही जेनझी पिढी आहे. ही वाली मी जेनझी मधला नाही. ही फ्रॉम जेनझी. तेव्हा सुका पण पडलं. सुके पण घे. आपण भाजूया ते सुके. त्याचा पण एक व्हिडिओ बनवता येईल. एकदा भाईने भाजलेली ना. हे नाही पाहता आता. हे बघ इकडे आंबे पण बघ किती पडलेले आहेत. हे बघ चांगले आहेत ते को घ्यायला लागतील. हा बघ हे चांगलं आहे. हे एक चांगलं आहे. हा बघा एक नंबर आहे. कोयती आणली होती. आहे काय सूर्य आणले ना आपण. आपण चांगला काय आहे काय हा आपण चांगला आहे थोडा. नको नको फेकून दे. तो टाकून देऊ. हे असे आंबे पडलेले आहेत.